हे जगद्गुरु महाराज सुखाचा दानी, सुखाचा दानी, नांद तू सह्यांचड स्थळ निर्मळ पाहुनी, नांद तू सह्यांचड स्थळ निर्मळ पाहुनी। श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय। आजपासून आपण श्री दत्तात्रेय प्रभूच्या सर्व लीळा पाहणार आहे। तर सगळ्यात पहिली लीळा आहे ती म्हणजे श्री दत्तदर्शन मूळ सृष्टी रचना। आनंद कंद अव्यक्त निराकार परात्पर पुरब्रह्म परमेश्वराला आपला आनंद प्रदान करण्याची प्रवृत्ती झाली। परमेश्वराने कृपादृष्टीने सर्व अव्यक्त सृष्टीचे अवलोकन केले। जीव, देवता आणि प्रपंच या तीन तत्वाकडे पाहिले। त्यात जीवात्मा हे नित्य तत्व आपल्या आनंदास प्राप्त आहे असे जाणले। कारण देवता ह्या चेतन असल्या तरी त्यांचे स्वरूप नित्य बंध आहे। त्यांना आपल्या स्वरूपीच्याच ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश या पंच प्रकाराची संवेदना आहे। त्यात अविद्यामय असल्यामुळे इतर देवता शक्तीचे सुद्धा सुख अनुभवू शकत नाहीस। मग परमेश्वराचे निरतिशय सुख कोठून अनुभवतील? प्रपंच हा तर जड आहे, त्यालाही आनंद प्रणवू शकणार नाही। त्याला तर चेतनातच नाही, पण जीवात्म्याचे ठाई मात्र सर्व काही अनुभवाची समृद्धी आहे। त्यांच्या ठिकाणी मतित्रय आहे, म्हणजे मती, गती आणि रती हे साधन आहे। त्या साधनाद्वारा तो आपले मतत्रय अध आणि ऊर्ध्व करू शकतो। मूळचे जीवात्म स्वरूपी ना सुख आहे ना दुःख आहे। जीवात्मे अनंत आहेत, सर्व आत्मे हे भिन्न भिन्न पण सारख्याच गुणधर्माचे आहेत। त्यात स्थायी अविद्या आहे, त्यामुळे हे परमेश्वराचा आनंद ग्रहण करू शकत नाही। पण या अविद्येचा नाश परमेश्वराच्या विशेष ध्यानाने शक्य आहे। कारण ती अविद्या जीव स्वरूपाहून भिन्न अशी कुवस्थ आहे। देवता शक्तीचे स्वरूप हे अविद्यामय आहे, त्यांची अविद्या दूर होऊ शकतच नाही। पण जीवात्म्याच्या स्वरूपातील अविद्या दूर होऊ शकते। म्हणून परमेश्वराने जीवसृष्टी रचनेची प्रवृत्ती मायेला जाणविली। देवता शक्तीमध्ये प्रमुख शक्ती चैतन्य माया आहे। तिने गो स्फुरप्रमाणे प्रथम परमेश्वराची प्रवृत्ती जाणली। त्या चैतन्य मायेच्या स्वरूपात तम प्रदेशात अनंत जीवात्मे यथावक्षे होते। चैतन्य माया ही अनंत ब्रह्मांड व्यापक अशी शक्ती आहे। तिच्या स्वरूपात सर्व अनंत ब्रह्मांडिताच्या देवता शक्ती व प्रपंच मूळ कारण आहे। अशा प्रकारे 500 कोटी योजनामध्ये म्हणजे अव्यक्त ब्रह्मांडे 81 कोटी सव्वा लक्ष देवता शक्ती आहे। 500 कोटी योजनामध्ये 81 कोटी सव्वा लक्ष देवता आहेत। मग व्यक्त ब्रह्मांडस्थ विश्वरूप देवमूर्ती 56 आहे, 56 कोटी योजनांची आहे। यात सर्व चराचरांना समावून विश्वरूप देवता व्यक्त मूर्ती स्थिर आहे। अशी प्रत्येक ब्रह्मांडाची रचना आहे व अशा अनंत ब्रह्मांडांना व्यापून माया शक्ती आहे। त्या मायेपलीकडे परब्रह्म परमेश्वर आहे। प्रत्येक ब्रह्मांडात अष्टभैरव देवतांच्या स्वरूपाश्रमित प्रपंच मूळ करुणाने स्थित आहे। परमेश्वराच्या आत्मधर्माने सृष्टी रचनेकाळी तो द्रवतो आणि जीवात्मे जशी जशी सूक्ष्म देहांची प्रपंचा संयोगाने रचना करतात, तशी तशी माया सर्व देवतामूर्तीसाठी सफल चराचर पृथ्वी, ग्रह, तारे आदीची रचना करते। परमेश्वराला सृष्टी रचनेची प्रवृत्ती होताच तम स्वरूप मिश्रित असलेल्या अनंत जीवांना मायेने सचेत केले। आपल्या स्वरूपीचे संलग्न शिव अंश जीवांना लावून आपल्या सूत्रानुधाने सर्व संलग्न करवी अष्टा कारण प्रकृतीतून
व त्रिगुणात्मक पंचीकरणातून सूक्ष्म प्रपंचाची रचना केली. मायाने सर्व जीवांना आपला अंश म्हणजे संलग्न लावून दिला. मायेने समस्त देवता शक्तींच्या ब्रह्मांड व्यवस्थेसंबंधीचे श्रेष्ठत्व करताच समस्त देवता शक्ती सृष्टी व्यापारासाठी प्रवृत्त झाल्या. स्थूळ सूक्ष्म ब्रह्मांडाची रचना झाल्यावर चराचर भूत मात्रांच्या शरीराची निर्मिती विज्ञान सामर्थ्याने केली. अशा प्रकारे अनंत व्यक्त ब्रह्मांडे निर्माण केली. एक ब्रह्मांड शक्तीचे स्तर, त्याचे स्वरूप, मर्यादा. कर्मार्जन करण्यासाठी परमेश्वर कृपेने लीळावसे उपयुक्त अशा मनुष्य देहाची निराशक्ती झाली आणि समस्त जीवांना सर्वप्रथम मनुष्य देहामध्ये जन्मविण्यात आले. अकस्मात 12 वर्षाचे मनुष्य पृथ्वी तलावर विहार करू लागले. हे परमेश्वराचे अनाजित दाता परब्रह्म परमेश्वराला या प्रत्येक ब्रह्मांडातील जीवांना ज्ञानदान करून त्यांचा उद्धार करावा या विशेष हेतूने अवतार धारण करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. माया शक्तीने ती प्रवृत्ती ओळखून अनंत जीवांना ज्ञानदान करण्यासाठी परमेश्वराच्या अवतरणासाठी मनुष्य देहासारखेच आपल्या माया स्वरूपाचे असंख्य शरीरे निर्माण केली. त्या मायेच्या पुरात शरीरात परब्रह्म परमेश्वराने अनेक अवतार धारण केले. परमेश्वराचे ते सर्व उभयदृश्य पर आणि अपर शक्तियुक्त अवतार अनंत जीवांना ज्ञानदान करू लागले. बिनधिकारे मनुष्य देह देऊन ज्ञानदान करणे हे परमेश्वराचे अनाजितात्व होय. सर्व जीवात्मे ज्ञानी झाले, परंतु अधिकार रहित झालेले ज्ञान निष्फळ ठरले. त्या ज्ञानामुळे परमेश्वराच्या निर्गुण स्वरूपाची तसेच निरतिशय आनंदाची महती न कळता अन्यथा ज्ञान मात्र वाढीस लागले. ज्ञानानुसार चित्तवृत्ती स्थिर न होता दृश्यमान जगताविषयी अन्यथा ज्ञानाचे संस्कार जीवस्वरूपी दृढमूल होत गेले. परमेश्वराच्या ज्ञानदानाच्या कार्यानंतर कोणत्याही जीवाला अधिकारहीनतेमुळे ते ज्ञान प्रणवले आहे, पण अन्यथा ज्ञान कर्मजनाला एक मानसिक संस्कार मात्र त्या ज्ञानातून निर्माण झाला. तेव्हा पुन्हा परमेश्वराला सृष्टी संसाराची प्रवृत्ती झाली. त्या प्रवृत्तीनुसार मायेने समस्त देवतांना चेष्टकत्व केले. सर्व जीवात्म्यांना मायेने तम स्वरूपात नेले. सर्व देवता आपल्या अव्यक्त स्वरूपात लीन झाल्या. परमेश्वरा अवतार सर्व रूपी निजधामी तल्लीन झाले आणि माया शक्ती सामर्थ्याने स्थूळ सूक्ष्म प्रपंच ज्या क्रमाने रचना केला त्याचा उलट क्रमाने कारण प्रकृतीत विलीन झाला. माया परमेश्वराच्या आज्ञेची वाट पाहत निज स्वरूपी ध्यान मग्न झाली. असा 3 वेळा सृष्टी रचना, ज्ञानदान आणि संहाराचा प्रयोग झाला. या 3 वेळा कोणीही जीव धरल्या गेला नाही, कारण ज्ञान प्राप्त करण्यासाठी जी कर्म निष्काम कर्म आवश्यक आहे ती कर्मे जीवात्म्याकडून घडली नाही. कुठलेही फळ प्राप्त करण्यासाठी कर्म मालिकेचे वैशिष्ट्य आहे. कैवल्यानंद प्राप्त करण्यासाठी सुद्धा विशिष्ट कर्माची आवश्यकता आहे. त्या कर्मांनीच जीवाची आवश्यकता उत्पन्न होत जाऊन तो शेवटी अविद्यारहित होतो, परमात्म्याचा आनंद अनुभवू शकतो. प्रथमतः जीवात्म्याने तर कुठलीही कर्मे केली नाही, त्यामुळे त्यावेळी त्या जीवांना कुठलेही चांगले किंवा वाईट फळ प्राप्त न होता त्वरित संहार होत गेला आणि ज्ञान झाल्यामुळे एक संस्कार निर्माण होत गेले. ज्ञानामुळे अन्यथा ज्ञान निर्माण होऊन अधचालीचे मानसिक, वाचिक आणि शारीरिक संस्कार निर्माण झाले. परमेश्वराचे ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानानुसार चित्तवृत्ती स्थिर न होता बाह्य सृष्टीविषयाचे आकर्षण आणि ज्ञान विरुद्ध कल्पना निर्माण होऊ लागल्या. हाच जीवात्म्याचा प्रमाद, अपराध होत गेला. झालेली ब्रह्मविद्या गोमट्यास कारणीभूत न ठरता ओखट्यास कारणीभूत ठरली. सृष्टीचक्र चालण्यासाठी ते ज्ञानच पुढे कारणीभूत ठरले, कारण त्या ज्ञानातून निर्माण झालेले विपरीत कल्पनारूप संस्कार व ज्ञानानुसार कर्म करण्याची प्रवृत्ती वाढत गेली. अशा 3 मूळ सृष्टी झाल्या. परमेश्वराने 3 सृष्टीत जीवांना ज्ञान दिले, पण त्या ज्ञानाच्या उधळण्यासाठी काहीही उपयोग झाला नाही. 4थ्या सृष्टीमध्ये मात्र जीवात्म्याचे जे शारीरिक कर्माचे संस्कार होते त्याप्रमाणे सृष्टी निर्माण झाली.
कर्म प्रवाहाला गती मिळाली. स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मनुष्य योनी आणि स्वर्गाच्या पेक्षा श्रेष्ठ देवताच्या योनी जीवात्मे आपापल्या शुभाशुभ कर्मांनी प्राप्त करू लागल्या. आणि परमेश्वराचे ज्ञान होऊन ज्यांनी ज्ञानानुसार निष्काम कर्म केली त्या जीवात्म्यांना शब्द ज्ञानानंतर अपरोक्ष ज्ञान, त्यानंतर सामान्य ज्ञान, त्यानंतर विशेष ज्ञान होऊन संकल कर्मबंध, मळबंधन तथा अविद्येपासून सुटका होऊन परमानंद प्राप्त झाला. जीवाने कर्म करावे, त्या कर्माचे शुभाशुभ फळ देवता शक्तीने द्यावे, मायेने सृष्टीचा व्यवहार करावा, परमेश्वराची प्रवृत्ती जाणावे, तसेच परमेश्वराने अधिकारी जीवात्म्याचा उद्धार करावा. जीव अर्जक, देवता फळदाती, चैतन्य व्यापाराते, परमेश्वर उद्धारिता, अशा प्रकारे प्रत्येक सृष्टीची पुढे व्यवस्था सुरू झाली. सर्व जीवांना ज्ञानदान झाले की ब्रह्मांडाचा संहार होऊ लागला. सर्व जीवांना ज्ञानदानाची पाळी झाली म्हणजे संहार होतो, कारण त्यानंतर योग्य कर्माद्वारा परमेश्वर प्राप्त करावा हा परमेश्वराचा हेतू सफळ झाल्यामुळे परमेश्वराला जीवाबद्दल उदासीनता निर्माण होते. त्याचा तो अपराध नसावा व अधिकाधिक दुर्लभ कर्मे घडून त्यांची अधोगती होऊ नये म्हणून परमेश्वर मायेला सृष्टी संहार करण्याची आज्ञा देतात. अशा अनंत सृष्टी झाल्या, अनंत जीवाचा उद्धार झाला आणि अनंत जीव स्वर्ग, नरक, मनुष्य आणि ऊर्ध्व देवताच्या फळी जाऊ लागले. परमेश्वराला सर्व जीवांचा उद्धार करावाचा आहे, त्यामुळे अनंत काळापासून हे सृष्टीचक्र अव्याहत असेच सुरू आहे. प्रत्येक सृष्टीचा जीवात्मा आपल्या शुभाशुभ कर्मामुळे नाना योनीमध्ये भ्रमण करीत असतो. त्याचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर पुन्हा पुन्हा अवतार धारण करीत असतो. अशा प्रकारे सृष्टीची रचना श्री अत्तारी प्रभूंनी त्रेतायुगामध्ये केली. ही लीळा ऐकली तर तुम्हाला अर्धसूत्रपाठ करेल, पण ही लीळा अवश्य ऐका. दंड प्रणाम. जय श्री दत्त प्रभू.